काय आरसा आहे, चेहरा वाकडा तिकडा दिसतो त्यात. जसा आहे तसाच दिसणार ना. काय बोललीस? ए धडपड्या, काय झालं? काहीतरी झालं. तुझे बाबा घरी आहेत का रे? का तू 3 नंबर संडास आहे ना, त्याचा बल्ब गेलाय म्हणून. सॉरी. मी गोपीला सोडणार नाही. काय म्हणतेस, कधी भेटतेस? लग्न करून टाक, कायमचं अडकेल. तुम्ही जेव्हा कस्टमरकडे आपलं प्रोडक्ट घेऊन जाल तर कस्टमरच्या डोळ्यात डोळे घालून टाकायचं. असं आपल्या नजरेने त्याला रोखून ठेवायचं. उत्साह येईल, टवटवीतपणा वाटेल, जोश येईल. पाहुणेच थक्क झालात ना, लावल्यावर खरी मज्जा येईल. हे घेऊन की नाही माझ्या बायकोला संध्याकाळी भेटा, तिला लई हौस असलं वापरायची. हेमाचा मृत्यू गुदमरण्यामुळे झालाय. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये तिच्या नाकात मांसाचे टिश्यूज सापडलेत. फक्त एकदा पुरावा माझ्या हातात होते. कोण होते ती मुलं? गोपीने हेमाचा खून होताना पाहिलंय. काय अंदाज बांधतेस? अगं जी मेलेली मुलगी आहे ना, ती त्याची सख्खी बहीण आहे. सोडणार नाही मी तुला. अगं कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न करते. याचाच अर्थ हेमाचा खुनी दुसराच कोणी. पोलीस गोपीला पकडून घेऊन गेले. काय सांगू शकाल हे लॉकेट कुणाचं आहे? आदित्य नाव त्याचं. त्यानंच खून केला असणार. अहो मी हेमाचा खून का करे? खुनी जरी कितीही हुशार असला ना तरी काही ना काही पुरावा ठेवतोच. खुन्याच्या अंगावर तिने ओरबडलेल्या खोडा असणार. हेमाचा खुनी चाळीतही असू शकतो. गोपी! पुढे पुढे काय झालं? खोटी गोष्ट सांगून बाबांची केवढी टारा केली. त्याला झपटलं की काय? मला डबा लागलाय, जाऊन येतो मी. हे मस्ताना गोपी मी, फिरवली टोपी मी, पब्लिकची फिरकी घेऊन टाक टाक टाक. फेकम फाक, फेकम फाक, फेकम फाक, फेकम फाक. ए ढोमशा, ए बटाट्या, खाऊन सुटलं रेडा. फेकम फाक.